हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर ना व्लॉग्स थोडे लेट येत आहेत. थोडा मोबाईलचा इश्यू होता म्हणून. तर आता रेग्युलर येतील व्लॉग्स. तर इथे सगळे फोटो काढायला आले होते. मोठे ताई, जीजू आणि माझे काका-काकू, दुसरी मोठी ताई, जीजू, मी, माझे मिस्टर, हे माझे मम्मी-पप्पा आहेत. सगळे ना मिळून ना जेव्हा अ, असं रिंग सेरेमनी आणि ते झालं ना, त्याच्यानंतर मग सगळी फॅमिली ना आमची, ही पण ताई आणि जीजू, ही दुसरी ताई आणि ह्या दोघांनी पण छान असा फोटो काढला. सगळे मिळून ना छान असं स्टेजवर जात होते आणि सगळ्यांसोबत ना फोटो काढत होते. आणि हे काका-काकूची फॅमिली आहे आणि ही माझी मोठ्या वहिनीची फॅमिली आहे, मोठी वहिनी आणि त्यांची मुलं आणि सगळे जाऊन ना असे फोटो काढत होते. छान वाटत होतं. सगळे त्यांना भेटले आणि हेच आपल्या आठवणी असतात. हे माझा लहान भाऊ आहे, वहिनी आणि भाचा आहे माझा. त्यांना निघायचं होतं म्हणून मग त्यांनी पटकन गिफ्ट वगैरे दिलं आणि जेवण वगैरे करून निघाले ते. का की त्याला सुट्टी नव्हती, त्याला रात्री हेच निघायचं होतं का की उद्या त्याचं ऑफिस होतं. आणि हा पण भाऊ आणि वहिनी आहेत माझे, म्हणजे मोठ्या पप्पांचा मुलगा आहे तो. आणि भाची माझी तिच्या लग्नाला मी गेली होती, त्याचे व्लॉग्स पण टाकले आहे, तिची सासू. हे पण भाऊ आणि वहिनीच आहे माझे. मस्त वाटत होतं आणि खूप मस्त आम्ही असं छान एन्जॉय केला होता. सगळे खूप असं गप्पा मारत होते सगळे. खूप दिवसांनी भेटले होते ना, तर असं आणि असं छान असं स्टेज वगैरे सजवलं होतं आणि जेवण वगैरे पण खूप छान ठेवलं होतं मोठ्या पप्पांनी. आणि गावाहून पण पूर्ण फॅमिली आली होती ना आमची. काका, काकू, मम्मी-पप्पा, ताई, भाऊ, वहिनी आणि बाकीचे जे आम्ही इथे असतो ते आम्ही सगळे मिळून असं छान सेलिब्रेशन केलं. त्याच्यानंतर ना सगळ्या सुना आमच्या फॅमिलीच्या आणि मुलं सगळे स्टेजवर गेले त्यांच्यासोबत आणि केक कटिंग करायला आणि बघितलंच तुम्ही 50वी ॲनिव्हर्सरी अशी सेलिब्रेट केली मोठ्या पप्पांनी आणि खूप छान वाटत होतं. सगळ्यांनीच करायला पाहिजे असं सेलिब्रेट आणि मस्त होते त्या आठवणीच आपल्या राहून जातात. त्यांचे 50 वर्ष इतके छान, इतके उत्सवाने गेले आणि इतकं भारी वाटत होतं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि कॅन्डल्स लावले होते आणि मग त्याच्यानंतर केक वगैरे कट केला आणि ना मग आम्ही सगळ्यांनी जेवणं वगैरे केले आणि इतकं भारी वाटत होतं ना ते बघून तो क्षणच इतका छान होता आणि वाटलं पण नव्हतं आम्हाला इतकं छान असं सेलिब्रेट होईल. त्यांची ॲनिव्हर्सरी आणि मस्त केलं होतं का की मी 25व्या ॲनिव्हर्सरीला गेलीच नव्हती ना. ती पण त्यांनी खूप छान केली होती आणि ही 50वी ॲनिव्हर्सरी पण खूप छान केली. मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी. त्यांच्यासोबत ना सगळ्यांनी पण खूप छान एन्जॉय केला का की खूप दिवसांनी 1-1.5 वर्षांनी माझ्या भाचीच्या लग्नानंतर मग त्याच्यानंतर आत्ता आम्ही सगळे भेटले. तरी पण इथे पूर्ण फॅमिली नाही आहे. अजून माझे मोठे भाऊ नाही आहे दोघं. माझा मोठा भाऊ नाही आहे. मोठ्या ताई नाही आहे माझ्या दोघं. खूपच जणं आहेत इथे की ते अजून मग काकांची मुलगी पण नाही आहे. तर खूपच जणं आहेत ते इथे म्हणजे आता सगळ्यांनाच काही ना काही प्रॉब्लेम कोणाचे पेपर वगैरे आहेत. माझी ताई तर आजारी पण होती. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती आली नव्हती. भाऊ आणि त्यांच्या मुलांचं पण तोच प्रॉब्लेम की त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून ते पण नाही आले होते. तर असंच होतं म्हणून मग कोणी कोणी नाही आलं पण छान असं सगळ्यांनी जे आले होते त्यांनी पण छान असं एन्जॉय केला. केक कट केला. मग आम्ही माझ्या मोठ्या पप्पांचं घर आहे. तिथे म्हटलं आपण दोघांनी सोबत मिळून फोटोच नाही काढला. मग आम्ही दोघी फोटो काढले. तिकडं बघा आमच्या मुली त्या पण फोटो काढत होत्या आणि ह्या दोघं बहिणींनी छान मस्त असा डान्स केला होता. आणि खूप छान एन्जॉय केला आम्ही सगळ्या बहिणींनी मिळून का की खूप दिवसांनी भेटलो होतो आम्ही. तर मस्त वाटत होतं. खूप छान एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग इथे ना जेवण वगैरे करून घेतलं आम्ही. मी तर माझ्या मुलींना जेवण करवत होती. तिथेच मी पण जेवून घेतलं. मग सगळे नंतर स्टेजवर बसून सगळ्यांनी स्टेज म्हणजे हे टेबल्स लावले होते आणि तिथे जेवण केलं होतं सगळ्यांनी आमची पूर्ण फॅमिलीनी. का की सगळे थांबले होते. आम्ही फक्त मुलींनीच इथे आणि छोटी वहिनीला जायचं होतं. मग तिच्यासोबत आम्ही जेवण करून घेतलं. मस्त वाटत होतं. छान जेवण पण इतकं छान ठेवलं होतं ना मोठ्या पप्पांनी. मस्त वाटत होतं आणि इथे माझी भाचीचे मिस्टर आहेत
त्यांच्यासोबत असं फोटो काढला मोठ्या पप्पांनी. आणि असा होता व्लॉग. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे दोघं पार्ट 1 आणि पार्ट 2 दोघं व्लॉग बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्लॉग. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ.